नमस्कार मित्रांनो, जय हिंद. आज आपण भारतीय गोवंश आणि त्या दुधाचे फायदे पाहणार आहोत. तर गायच्या दुधाचे खालीलप्रमाणे फायदे आहेत. ते पोषक असतं, त्याचप्रमाणे आपल्या संस्कृतीमध्ये दुधाचे काही औषधीय गुणधर्मही सांगितलेले आहेत. प्राचीन वेदामध्ये ते अतिशय महत्वकारक मानलं गेलेलं आहे. महान आयुर्वेदिक वेदाचार्य चरकांनी सांगितल्याप्रमाणे दुधाची वैशिष्ट्ये अशी आहेत की ते शीत, बहुल, स्निग्ध, मृदू, स्वादू, गुरु, सुलक्षण, मंद आणि प्रसन्न असतं. मानवी शरीराला याची गरज काय? मानवी शरीराला प्रोटीन्सची आवश्यकता असते आणि हे जे प्रोटीन्स असतात ते अमिनो ऍसिडच्या एका विशिष्ट रचनेपासून बनलेली असतात. अशी एकूण 22 प्रकारचे अमिनो ऍसिड्स प्रोटीन बनवण्यास मदतकारी ठरतात. परंतु त्यामधील काही जी 9 अमिनो ऍसिड्स आहेत ती शरीरामध्ये तयार होत नाहीत. ती आपल्या आहारातून आपल्याला मिळवावी लागतात. आणि अशी जी अमिनो ऍसिड्स आहेत त्यांना आवश्यक अमिनो ऍसिड असं म्हटलं जातं. आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की दुधापासून ही सर्व आवश्यक अमिनो ऍसिड्स तुम्ही मिळवू शकता. आता दुधामधील असणाऱ्या प्रोटीन्स वरती आपण लक्ष देऊया. दुधामध्ये एकूण 4% प्रोटीन्स असतात. त्या 4% प्रोटीन्स पैकी कॅसिन नावाचं जे प्रोटीन आहे ते 82% प्रमाणात आढळतं. सिरम किंवा व्हे प्रोटीन ज्यांना म्हणतात ते 18% आढळतं आणि काही अंशी ग्लायकोप्रोटीन नावाचा प्रकार असतो. त्यापैकी हे जे कॅसिन असतात ते पीएच जर 4.6 म्हणजे 4.6च्या खाली घसरलं तर ते स्थायू रूपात जातात. त्याप्रमाणे व्हे प्रोटीन्स हे कायम द्रावक रूपामध्येच आपल्या दुधामध्ये आढळतात आणि ग्लायकोप्रोटीन्स हे आयुर्वेदिक त्यांचा औषधीय प्रमाणामध्ये शरीराला फायदा होत असतो. आता याचे उपप्रकार पाहूया. तर कॅसिन जे 82% आपल्या शरीरामध्ये दुधामध्ये आढळतं त्याचे खालील प्रकार आहेत: अल्फा S1, अल्फा S2, बीटा आणि 6. तर हे जे प्रोटीन्स आपल्याला दिसत आहेत त्यांची एक विशिष्ट अमिनो ऍसिड रचना असते आणि त्यांचे काही अनुवांशिक बदल हे त्या ठिकाणी घडत असतात आणि त्याचप्रमाणे त्यांचे गुणधर्मही हे त्यांच्या रचनेप्रमाणे वेगळे वेगळे असतात. आता हे जे कॅसिन आहे यामध्ये प्रोलाइन नावाचं एक अमिनो ऍसिड असतं आणि हे जे प्रोलाइन आहे हे खूप सक्रिय असतं. तर हे प्रोलिन दुधामध्ये असणाऱ्या फॉस्फेटचं आणि कॅल्शियमचं रासायनिक अभिक्रिया घडवून कॅल्शियम फॉस्फेट सॉल्ट्स बनवण्यास मदत करतं आणि हे जे कॅल्शियम फॉस्फेट सॉल्ट्स आहेत ते शरीरामध्ये खूप लवकर मिसळतात आणि जेवढ्या जास्त पद्धतीने कॅल्शियम फॉस्फेट तुमच्या ह्याच्यामध्ये तयार होतील तेवढे ते शरीरामध्ये कॅल्शियम जास्त मिळवण्यास मदत करतील. म्हणून जेवढं फॉस्फेटचं प्रमाण जास्त तेवढं कॅल्शियम शरीरामध्ये घेतलं जातं आणि या सगळ्या प्रक्रियेसाठी जो कोणी रिस्पॉन्सिबल आहे तो आहे प्रोलाइन नामक अमिनो ऍसिड. आपण एक्झॅक्टली भारतीय गायीच्या दुधाचा फायदा काय हे जे आपल्याला पाहायचंय ते सगळं या प्रोलाइन नामक अमिनो ऍसिड वरती आधारित आहे. जो दुसरा प्रकार आहे कॅसिन मध्ये तो 6 कॅसिन. तर ही काही नसून ही काही प्रथिनांना चिकटलेली कर्बोदके आहेत आणि उदाहरणार्थ चीज बनवताना हे जे 6 कॅसिन असतात तर ते अमिनो ऍसिडच्या मध्ये बसून एक विशिष्ट प्रकारचं प्रथिन तयार करतात आणि ही जी अमिनो ऍसिड फिनाइल ॲलनाइन विरहित जी प्रथिनं तयार होतात त्यांना ग्लायकोमॅक्रोपेप्टाइड्स असं म्हटलं जातं आणि ही जी ग्लायकोमॅक्रोपेप्टाइड्स आहेत ती फिनाइल कीटोन युरिया नावाचा जो काही दुर्धर व्याधी आहे त्याला एकमेव स्त्रोत म्हणून हे आपण ग्लायकोमॅक्रोपेप्टाइड वापरू शकतो किंवा ते शरीरात या दुधाद्वारे मिळवले जातात. त्यानंतर येतं व्हे प्रोटीन. तर याच्यामध्ये 50% बीटा लॅक्टोग्लोब्युलिन, 20% अल्फा लॅक्टोब्ल्युमिन, ब्लड सिरम अल्ब्युमिन, देन इम्युनोग्लोब्युलिन्स, लॅक्टोफेरिन, ट्रान्सफेरिन आणि इतर काही प्रथिने आढळतात. पण यामध्ये फॉस्फेट आढळत नाही, परंतु सल्फर युक्त अमिनो ऍसिड मोठ्या प्रमाणात या व्हे प्रोटीन्स मध्ये आढळतात आणि ही सल्फर युक्त अमिनो ऍसिड ही किण्वन प्रक्रियेमध्ये खूप महत्वपूर्ण आपली जबाबदारी बजावतात. म्हणजे थोडक्यात आपण दही किंवा इतर जे काही
पदार्थ तयार करतो, लोणी वगैरे त्यापासून जे मिळतं, त्यामध्ये हे सल्फरयुक्त अमिनो ऍसिड खूप फायदेशीर ठरतात. आता आपण बघूया की नक्की फरक काय, की भारतीय गाईच्या दुधामध्ये आणि विदेशी गाईच्या दुधामध्ये फरक काय. तर हे जे बीटा केसिन मी तुम्हाला सांगितलं, जो केसिनचा उपप्रकार आहे, त्याच्यामध्ये 209 तब्बल अमिनो ऍसिड साखळ्या असतात. आणि ह्या ज्या विदेशी गायींच्या दुधामध्ये बीटा केसिन मध्ये 67व्या जागी जो घटक आहे तो A1 प्रकारचा आहे आणि तो जनुकीय बदलामुळे आलेला आहे. आणि त्यामुळं जे नॅचरल प्रोलाइन सिक्रेट व्हायला पाहिजे होतं, त्याऐवजी हिस्टिडीन नावाचं अमिनो ऍसिड त्या ठिकाणी सिक्रेट होतं. आणि त्यामुळं जो काही तोटा आपल्या शरीराला होतो तो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर जर नैसर्गिक असेल तर हा जो नैसर्गिक 67व्या जागी प्रकार असतो तो A2 प्रकारचा असतो, जो भारतीय गायीमध्ये आढळला जातो आणि तो प्रोलाइन नामक अमिनो ऍसिड सिक्रेट करण्यासाठी आपल्याला महत्वपूर्ण ठरतो. हा जो काही बदल त्या ठिकाणी घडला तो जवळजवळ असं सांगितलं होतं की 3000 वर्षापूर्वी जनुकीय बदलामुळे युरोपामध्ये घडला. म्हणून विदेशी गायींच्या दुधामध्ये जे 67व्या जागी जो घटक आहे तो A1 प्रकारचा आहे आणि भारतीय गायींमध्ये तो नॅचरलीच A2 प्रकारचा आहे. तर हे भारतीय गोवंशात जनुकीय बदल नाहीयेत. तर काय होतं एक्झॅक्टली, हे जे A1 टाईपचे बदल आहेत ते एक एन्झाइमिक प्रोडक्ट बनवतात, ते छोट्या आतड्यामध्ये बनवलं जातं. आणि हे जे A1 केसिन्स असतात ते खूप व्यवस्थितरित्या पेप्सिन, ल्युसाइन अॅमिनोपेप्टिडेज आणि इलॅस्टेज यांच्या मार्फत पचवले जातात आणि त्यातून अॅमिनो ऍसिड पेप्टाइड म्हणजे A1A7 अॅमिनो ऍसिड पेप्टाइड बनवलं जातं, त्यालाच BCM7 असं म्हणतात. आणि हे जे BCM7 आहे ते ज्यावेळी ओपिओइड रिसेप्टरशी जोडलं जातं त्यावेळी इम्युनोसप्रेशनची शक्यता म्हणजे रोग प्रतिकार शक्ती कमी होण्याची शक्यता आहे. आणि त्यातूनच टाईप 1 डायबिटीस, कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस म्हणजे हृदयविकाराचे त्रास, ऑटिझम, त्यानंतर मेटाबॉलिक सिंड्रम्स, स्किझोफ्रेनिया अशाची धोक्याची आपल्याला शक्यता जाणवते. आणि हा जो काही रिसर्च आहे तो 1990 मध्ये RB इलियट या व्यक्तीनं त्या ठिकाणी त्याचे हायपोथेसिस मांडले होते. आणि हा जो A1 टाईपचा बीटा केसिन आहे तो मानवी शरीरासाठी एक रिस्क फॅक्टर म्हणून त्या ठिकाणी समोर येऊ शकतो असं त्याने त्याच्या संशोधनातून मांडलं. तर पाहूया नक्की काय घडतं. समजा गायी आहे आणि त्या गायीमध्ये जर A1 आणि A1 अशा प्रकारचेच जर आपल्याला त्या ठिकाणी बीटा केसिन मध्ये 67व्या जागी प्रकार आढळले तर त्या गायीमधून फक्त A1 दुधाचीच निर्मिती होणार आहे. तुम्ही ज्या आज गायी पाहता H1, HF किंवा ज्या विदेशी गायी आहेत तर त्यांच्यामध्ये बहुत करून हा A1 नावाचाच घटक त्या ठिकाणी आढळतो. समजा गायीमध्ये जर A2 किंवा A1 म्हणजे गायीमध्ये 2 प्रकारच्या कॉपी असतात, म्हणजे त्या दोन्ही कॉपी जर A1 असतील तर डेफिनेटली तुम्हाला A1 दूधच मिळणार आहे. पण जर गायीमध्ये कॉपीज A2A1 किंवा A1A2 अशा प्रकारे असेल तर 50-50% चान्सेस आहेत की ते दूध निर्माण होणार आहे. त्याच्यामध्ये हे जे अमिनो ऍसिड प्रोलाइन आहे ते 50-50% आढळण्याची शक्यता असते. त्याच प्रकारे जर A2A2 असेल तर डेफिनेटली तुम्हाला A2 टाईपचं त्या ठिकाणी दूध मिळणार आहे. आता बघूया गायींच्या भारतीय प्रजाती आपण पाहणार आहोत. त्यापैकी सर्वप्रथम ही कांगायम जी तामिळनाडूमध्ये आढळते. दिवसाला जास्तीत जास्त 6 ते 8 लिटर पर्यंत दूध देण्याची याची क्षमता असते. त्यानंतर निमारी मध्य प्रदेशामध्ये आढळली जाते. माळवी पुन्हा माळवा प्रांत जो आहे त्या माळवा प्रांतामधून आल्यामुळे तिचं नाव माळवी ठेवलं गेलंय. लाल कंधारी असं मानलं जातं की ज्यावेळेस कंधार राज्यांचं राज्य होतं त्यावेळी महाराष्ट्रामध्ये नांदेडच्या आसपास या गायींचा उगम झाला. त्यानंतर अमृतमहाल जी तामिळनाडूमध्ये आढळते पुन्हा किंवा दक्षिण भारतामध्ये बहुत करून. कांक्रेज अतिशय छान गायी असतात ह्या, दुधाची उत्पत्ती यांच्यापासून चांगल्या प्रकारे मिळते, त्याप्रमाणे आकर्षक अशा गायी. त्यानंतर गीर आपण सर्वश्रुत असाल, दिवसाला 16 ते 18 लिटर दूध देण्याची क्षमता, पूर्णपणे A2 दुधाची निर्मिती ह्या देतात. त्यानंतर साहिवाल दुधासाठी म्हणून या गायी पाळल्या जातात. हरियाणवी, त्यानंतर थारपारकर, त्यानंतर राठी, त्यानंतर मेवाती, लाल सिंधी,
खिलार महाराष्ट्रामध्ये खूप प्रचलित असणारी ही गाई. त्यानंतर देवणी, लातूर, उस्मानाबाद या भागामध्ये, त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशाच्या काही भागामध्ये देवणी प्रकारच्या गायी आढळतात. त्यानंतर डांगी, डांगी आणि रेड लाल कंदारी यांच्या गायी मिळून हे झालेलं आहे. त्यानंतर अंगोले, त्यानंतर पोवार गाई, मालनंद गिड्डा, खेरीगड. आता तुम्हाला सांगायचं की या मालनंद गिड्डा आणि ज्या खेरीगड गाई यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये A1 चं प्रमाण आढळलं गेलं आहे, असं संशोधनात मांडलं गेलेलं आहे. तर त्यासाठी मी संदर्भ तुमच्या समोर मांडलेले आहेत. तुम्ही जाऊ शकता. त्यांच्या कामाबद्दल खरंच ॲप्रिशिएशन या ठिकाणी. अतिशय छान प्रकारे त्यांनी त्यांच्या रिसर्चमध्ये ते मांडलेलं आहे. धन्यवाद.